2015-16 साली ज्यावेळेस मी कंपनीत कामाला जायचो ना, तर त्यावेळेस मला 7,500 रुपये महिन्याला पेमेंट मिळायचं. म्हणजे 250 रुपये रोजंदारी पडायची त्यावेळेस. आणि MIDC ला जायचं म्हणलं ना, की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. एक डबा घेऊन चाललेला माणूस किंवा काळे कपडे, काळे हात झालेला माणूस. आणि या जगाच्या व्यतिरिक्त मी MIDC मध्ये दुसरं एक जग बघायचो. ते म्हणजे 4 व्हीलर मध्ये येणारा मालक, गेटवरती त्याला सॅल्यूट करणारा वॉचमन. आणि हे चित्र बघून माझ्या मनामध्ये खूप अस्वस्थ व्हायचं. डोक्यामध्ये विचाराचा धुमाकूळ व्हायचा का आपण 250 रुपये रोजाने इथं दिवसभर कष्ट करतो आणि 1,500 ते 2,000 रुपये आपल्यासारखाच एक व्यक्ती खर्च करतो रोज. म्हणजे आपला कुठंतरी मार्ग चुकलाय असं त्यावेळेस मला असं वाटायचं. आणि मनामध्ये जे अनेक विचारांचा जो धुमाकूळ व्हायचा ना, तर त्या विचारांना घर देण्यासाठी मी 250 रुपयाची एक नोटबुक विकत घेतली भारी मधली, त्यावेळेस 1 दिवसाची रोजंदारी खर्च करून. आणि मी माझ्या मनातले विचार त्यामध्ये त्यावेळेस लिहायला सुरुवात केली. तर त्यावेळेस मी एक कोट लिहिला होता. तर तो कोट मी तुम्हाला सांगतो की बहुत जिल्लतें दी है तूने जमाने, अब तू शर्म और लहजे की हमसे बात न कर. के बहुत जिल्लतें दी है तूने जमाने, अब तू शर्म और लहजे की हमसे बात न कर. तेरी सारी हदों से वाकिफ हूं मैं, अब तू हद में रहने की हमसे बात न कर.